हॅलो सेंटर डिजिटल ऑफिस ट्रेनरचा आता एक नवीन व्हर्जन आलेला आहे. या नवीन व्हर्जन मध्ये आपण एआय हेल्प एक नवीन ऑप्शन ऍड केलेला आहे. तुम्हाला माहितीच असेल की आपण टायपिंग मध्ये टायपिंगची प्रॅक्टिस दिलेली आहे. त्याच्यामध्ये पॅसेजेसची पण टायपिंग दिलेली आहे. आणि आता माऊस गेम पण आपण त्यात इंट्रोड्यूस केलेला आहे. माऊस गेम मध्ये ज्या मुलांना माऊस हँडलिंग व्यवस्थित होत नाही त्या मुलांना माऊसची प्रॅक्टिस इथून तुम्ही देऊ शकतात. त्याचा वापर करून त्यांच्या माऊसच्या स्किल्स तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. त्यानंतर नवीन अपडेट आपण खूप मुलांना थेअरी ही समजत नाही. आता थेअरी समजत नाही त्याच्या मागचे कारण पण खूप असू शकतात कारण की थेअरीचा पोर्शन खूप फास्ट आहे. तर आपण थेअरी शिकवल्यानंतर त्यांना प्रॅक्टिसला हे सॉफ्टवेअर देऊ शकतो. आणि प्रॅक्टिसला हे सॉफ्टवेअर दिल्यानंतर तुम्हाला याच्यात बघा आपण इथे 5 ट्रॅडिशनल थेअरी आपण दिलेलीच आहे प्लस एक एफएक्यूची थेअरी दिलेली आहे प्लस यावेळेस एआय आणि गुगलची पण आपण थेअरी याच्यात इन्क्लूड केलेली आहे. आता एक एक्झाम्पल समजण्यासाठी मी एफएक्यूचा एक प्रश्न दाखवतो. आता आपण समजून घेण्यासाठी हा प्रश्न घेऊ. टू टाइप इन एम एस वर्ड डॉक्युमेंट विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट हार्डवेअर. त्याच्यापैकी कोणतं बेस्ट हार्डवेअर आहे टायपिंग साठी. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर समजा मुलाला माहिती नसेल, एक एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण. त्याने माऊस टाकला तर तो म्हणतो की सॉरी तुमचं आन्सर रॉंग आहे. तर मुलाला हे समजायला पाहिजे की त्याचं करेक्ट आन्सर काय आणि ते करेक्ट आन्सर करेक्ट काय आहे हे पण त्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर त्यासाठी तो ते आस्क मी नावाचं एक एआय हेल्प घेऊ शकतो. येथे आम्ही एआय फ्लेवर्ड इंटिग्रेशन केलेलं आहे. त्याचा वापर करून त्या त्या प्रश्नाचे ते उत्तर काय आहे त्याचं पण ते एक्सप्लेनेशन देईल. आणि याला ऑडिओ व्हिडिओ आवाज पण असेल. आता हे आपण त्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जर त्या मुलाने हा प्रश्न मराठी भाषेत केला तर मराठी भाषेमध्ये एआय हेल्प जनरेट करून देईल तो त्याला आणि तो त्याचं एक्सप्लेनेशन देईल. आता कीबोर्ड का आहे, माऊस का नाही आहे आणि त्याच्यानंतर स्पीकर का नाहीये, जॉयस्टिक का नाहीये, याचं तो प्रॉपर एक एक्सप्लेनेशन देईल त्याला. त्याच्यामुळे त्याला हे समजेल की ह्या प्रश्नाचं हे उत्तर का आहे. आणि जर मराठी मीडियम घेतलं असेल तर त्याला मराठीत एक्सप्लेन केलं जाईल. हिंदी मीडियम जर घेतलं असेल त्याला हिंदीमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. जर तुम्हाला हे याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एआय बेस्ड आन्सर्स त्याला भेटेल. त्यानंतर प्रॅक्टिकल टॉपिक मध्ये हाच प्रॉब्लेम तुम्हाला इंटरनेट टॉपिकला पण येतो. तुम्हाला माहितीच असेल की एमसीक्यूचे प्रश्न टाईप इंटरनेटचे प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातात. त्यात इमेज असते ती ओळखायची असते. जे करेक्ट इमेज असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. तर इथे पण मुलांना खूप घोळ होतो किंवा त्यांना समजत नाही, काही विषय त्यांना क्लिअर होत नाही. तर त्या ठिकाणी आपण एआय हेल्प दिलेली आहे. जर त्याला त्याचं एक्सप्लेनेशन समजून घ्यायचं असेल की याच्या प्रॉपर स्टेप्स काय आहे तर इथे तो क्लिक करेल आणि त्याचं उत्तर तो एआय त्याला जनरेट करून देईल. आता एखादी वेबसाईट ओपन करायची असेल आता बघा ह्या वेबसाईटला ओपन करायचा प्रॉपर स्टेप्स काय आहे तर तो म्हणतो आन्सर बी मध्ये ह्या प्रॉपर स्टेप्स आहे. पहिले एज ओपन करायचा आहे, त्याच्यानंतर ऍड्रेस बार टाईप करायचा, त्याच्यानंतर इंटरप्रेस करायचा आणि वेबसाईट लोड व्हायला पाहिजे. तर ही स्टेप ज्या इमेज मध्ये प्रॉपर लोड झालेली ती इमेज बी आहे. म्हणजे त्याला विद्यार्थ्याला त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण व्यवस्थित दिलेलं आहे. जर मराठी मीडियमचा विद्यार्थी असेल तर मराठी मीडियम मध्ये एक्सप्लेनेशन आहे. हिंदी मीडियमचा असेल तर हिंदी मीडियमचा असेल त्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर मग आता तुम्ही वाट काय बघताय बघा, प्रत्येक गोष्टीचं अपडेट सगळ्यात प्रथम देतो आहे हॉस्टेल आणि सगळ्या गोष्टी आपण तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर आता तुम्ही स्मार्ट डेमो वापरा आणि डेमो अपडेट करून घ्यावा आपला, ही विनंती सगळ्या सेंटरवाल्यांना. थँक्यू.